नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 15 मे 2026 आज तारीख आहे। महाराष्ट्र पीक विमा योजनेबाबतच्या ज्या मोठ्या अपडेट्स आलेल्या आहेत, ज्या ताज्या अपडेट्स आलेल्या आहेत, ते आपण एक एक करून बघून घेऊया। आता झाले काय, राज्यात उष्णतेची लाट एक पहिलं नुकसान आहे शेतकऱ्यांसाठी। पिकांचे नुकसान झालेले आहे। पीक विमा क्लेम कधी येणार हा प्रश्न आहे। नवीन नियम काय आहेत, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी सरकारच्या मोठ्या घोषणा काय आहेत, या सर्व गोष्टींवर याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी सर्वात मोठी बातमी आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान खूप वाढले असून शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पिकांवर उष्णतेचा मोठा परिणाम होत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। आता याबद्दल जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचे नुकसान काय झाले आहे। शेतकऱ्यांचे फळबाग, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांना सर्वाधिक फटका बसत आहे। अनेक ठिकाणी पीक कोमेजणे, फळगळ होणे आणि उत्पादन घटण्याची भीती आता सध्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आता पीक विमा क्लेमकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत। आमचा क्लेमचा पैसा जो आहे तो आमच्या अकाउंटवर कधी येणार याची प्रतीक्षा ते करत आहेत। आणि आता पीक विमा योजनेबाबतची सर्वात मोठी अपडेट अजून एक आहे की राज्य सरकारने यापूर्वी सुरू केलेली 1 रुपयात पीक विमा योजना आता बंद करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना आता नियमित प्रीमियम आता भरूनच पीक विमा घ्यावा लागणार आहे। या निर्णयामुळे अनेक शेतकरी नाराज असल्याचे चित्रसुद्धा दिसून येत आहेत। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आता विमा प्रीमियम आता किती वाढणार। याबद्दल जर सांगायचं झालं तर सरकारकडून अद्याप सर्व जिल्ह्यांचे अंतिम दर जाहीर झालेले नाही आहेत। मात्र मागील तुलनेत काही प्रमाणात प्रीमियम थोडासा वाढू शकतो। आता राज्य सरकारच्या मोठ्या घोषणांकडे आपण पाहूया। याबद्दल जर सांगायचं झालं तर 2026च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय सरकारने घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे। तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देण्याचाही निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता दुसरं एक सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजना ही सुरूच ठेवण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही पुढेही मिळत राहणार आहे। आता आणखी एक मोठी बातमी म्हणजे सरकारने AI आधारित शेती प्रकल्प आता सध्या सुरू केलेले आहे, सुरू करत सुद्धा आहे। राज्यातील 75 गावांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे। यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून पिकांची माहिती असेल, रोग नियंत्रण असेल आणि उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत हजारो सोलर पंप मंजूर करण्यात आलेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च खूप प्रमाणात कमी होणार असून शेतीसाठी मोठी आता मदत मिळणार आहे। सध्या शेतकऱ्यांसमोर 3 मोठ्या समस्या आहेत। पहिली म्हणजे उष्णतेमुळे होणारे पिकांचे नुकसान, ही सगळ्यात मोठी समस्या म्हणता येईल। दुसरं म्हणजे पीक विमा क्लेम मंजुरीला होणारा विलंब। आणि तिसरी म्हणजे समस्या वाढलेला विमा प्रीमियम। या 3 गोष्टींमुळे शेतकऱ्यांना थोडा आता त्यांच्या मनात चिंतेचं वातावरण आहे। जर तुमच्या भागात पिकांचे नुकसान झाले असेल तर तात्काळ तुम्ही पंचनामा आणि संबंधित माहिती कृषी कार्यालयात जमा करा, तुम्हाला नक्कीच हेल्प होईल, मदत होईल। तसेच विमा कंपनीकडे वेळेत तुम्ही क्लेम नोंदवणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती 15 मे 2026ची महाराष्ट्र पीक विमा योजनेची मोठी अपडेट। जर तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता। तुमच्या भागात पावसाची आणि किंवा उष्णतेची परिस्थिती कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा शेवटला जिल्हा सांगायला विसरू नका। जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओची माहिती समजली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।